नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला आज हवामान खात्याच्या वतीनं रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या दोन्ही भागांमध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस पडू शकतो अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासन संपूर्णपणे हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळते। काल रात्रीपासून खरं तर त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची संततधार सुरू आहे। आज या सगळ्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरचं मंदिर बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्यासोबतच नाशिकच्या सप्तशृंगी गडावरच्या देवीचं मंदिर देखील आज या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या सगळ्या यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। आज सकाळी 10 वाजेपर्यंतची जी वेळ आहे ती वेळ अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या वेळेमध्ये 300 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस पडू शकतो, जो आत्तापर्यंतचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठीचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस जो आहे तो या ठिकाणी समजला जातोय। या सगळ्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण भागासह शहरातल्या सगळ्या शाळांना या ठिकाणी सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे आणि यासोबतच या ठिकाणी आस्थापना ज्या आहेत त्या आस्थापनांना देखील सुट्टी जाहीर करण्याचा जो एक निर्णय आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे। यासोबतच कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा देखील सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। नाशिकचे एकूणच कुंभमेळा मंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास मेडघर किल्ल्याची पाहणी करून जवळपास 100 ते 150 नागरिकांना या ठिकाणून स्थलांतरित केलेलं आहे। त्याच्यामुळे आजचा हा संपूर्ण दिवस प्रशासन हाय अलर्टवर असणार आहे हे निश्चित आहे। कॅमेरा पर्सन हरीश सह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।